मी पूर्वी भावे 0 आवर मध्ये आपलं स्वागत। आज आहे 4 डिसेंबर आणि काही दिवसांपूर्वी 2 डिसेंबर पर्यंत मला महायुती टिकवायची आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले होते, ते तुम्हाला आठवतच असेल। ती डेडलाईन संपून 48 तासही होत नाहीत तेवढ्यातच त्यांच्या वक्तव्याचा खरा अर्थ दिसू लागलाय आणि शिवसेनेला तो समजूही लागलाय। आता हेच पहा ना, जसं तिकडे मतदान संपलं तसं इकडं रवींद्र चव्हाणांनी मेगा भरती सुरू केली आहे आणि त्यातही टार्गेट आहे त्यांचाच फेवरेट मतदारसंघ कल्याण डोंबिवली। इथले शिवसैनिक फोडले जात आहेत, पैशांचा आमिष दाखवून नेते कार्यकर्ते भाजपमध्ये घेतले जात आहेत अशी भूमिका घेत शिवसेनेनं आधीच एकदा आक्रमकता दाखवलेली होती। वातावरण चांगलंच तापलं होतं। नंतर शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर महायुतीतील तणाव काही काळापुरता तरी निवळलेला होता, पण त्याचवेळी रवींद्र चव्हाणांनी 2 डिसेंबर पर्यंत म्हणजेच नगरपालिकांच्या मतदानापर्यंत महायुतीत संघर्ष नको अशी विधानं केली, अशी भूमिकाही घेतली। पण आता ती डेडलाईन संपली आहे आणि चव्हाणांनी पुन्हा एकदा जोरदार इनकमिंग सुरू केलंय। त्यात कल्याण ग्रामीणचे शिवसेना उपतालुका प्रमुख विकास देसले यांना भाजपमध्ये त्यांनी आणलं, प्रवेश देण्यात आले। विकास देसले हे शिवसेना आमदार राजेश मोरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते। इतकंच नाही तर डोंबिवलीतील ज्येष्ठ नेते तसंच माजी नगरसेवक सदानंद थरवळ यांचे सुपुत्र अभिजित थरवळ यांनीही त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय। गोष्ट फक्त इतर कोणत्या शहराची असती तर कदाचित शिंदेंची शिवसेना इतकी आक्रमक झालीही नसती, पण कल्याण डोंबिवली हा मतदारसंघ कोणाच्या अस्मितेचा आणि प्रतिष्ठेचा आहे हे महाराष्ट्राला काही वेगळं सांगायची गरज नाहीये। हा आहे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेंचा लोकसभा मतदारसंघ। त्यातही श्रीकांत शिंदेंच्याच जवळच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, भाजपनी याच नेत्यांना गळाला लावलाय। म्हणूनही महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडू शकते, किंबहुना त्याची सुरुवातही झालेली आहे आणि त्याचा ट्रेलर शिंदेंचे मंत्री संजय शिरसाटांनी दिलाय।